नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. उद्या 7 मे लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा. 4 पक्षांचा आणि अनेक नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षा जर कुठल्या टप्प्यात होणार असेल तर तो हा तिसरा टप्पा. महाराष्ट्रात उद्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणच्या तब्बल 11 जागांवर मतदान होणार आहे. पक्षांची फाटाफूट, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्यानंतर सध्या ही निवडणूक भावनिक लढाईपर्यंत येऊन ठेपली आहे. आणि या तिसऱ्या टप्प्यावर एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी सहानुभूती हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय, तर दुसरीकडे आम्ही सहानुभूतीचे उत्तर विकासानं देऊ असे म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना अजित पवारांच्या विकास कामाच्या इतिहासाची साथ मिळाली आहे. थोडक्यात उद्याच्या टप्प्यातील 11 जागांवरील मतदान म्हणजे शरद पवार की अजित पवार आणि उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे तर पवार विरुद्ध पवार, नणंद विरुद्ध भाऊजाई, बहीण विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या अशा अनेक नात्यातील लढा आहे. संपूर्ण देशाचं लक्ष तिथे लागलंय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेत भाषण करताना आमदार रोहित पवार भावुक झाले, ढसढसा रडले. तर दुसरीकडे अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल करत असली नौटंकी चालणार नसल्याचं म्हणत टोला लगावला. नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, काय हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. हो का? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मतदान. अरे काय ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही. हे झालं रडीचा डाव. शरद पवारांच्या वयापासून तर दादांना एकटे पाडल्याचे भावनिक आव्हान. विकास कामांमध्ये कोणाचे नाणे जास्त खणखणीत, एकत्र कुटुंब की वेगवेगळा अजेंडा, कोण घरातली कोण बाहेरची, बारामतीच्या मतदारांच्या खांद्यावर बराच भार आहे. याच मुद्द्यांवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, कोणत्या मुद्द्यावर जास्त मतदान होईल? शरद पवारांसाठी सहानुभूती की अजित दादांची विकास कामे? भावनिक झालेल्या रोहित पवारांवर अजित पवारांनी टीका केल्यानंतर त्यांच्या ह्या टीकेला रोहित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. भाषण होतं ते एक बारामतीकर म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणून ते तुम्ही केलं. उलट जे काही व्हिडिओ अजितदादांचे कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले नाही, तर त्याच्यात जे वक्तव्य आले, पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल, अजितदादा स्वतः तिथं बोलले. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे, भावना आहे, असा मी तिथं भावनिक झालो. त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता.
पावसात भिजलेले शरद पवार आणि त्यामुळे बदललेला निवडणुकीचा कल हा आठवत असेलच. बारामतीची निवडणूक ही भावनिक पातळीवर पोहोचलेली असताना शरद पवारांना प्रचंड थकवा जाणवला. कालच्या सभेतच स्टेजवर बसलेल्या पवारांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. तसंच थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. डॉक्टरांनी त्यांना 2 दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. साहेब, तुम्ही फक्त तब्येतीला जपा, आम्ही लढून विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो, असे सोनावणेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय. तर 1 दिवसाचा आराम करून शरद पवार पुन्हा जोमानं सभा घेतील असा विश्वासही व्यक्त केलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली, पण मला वाटतं, म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुपटीनं करू. त्यामुळं लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही. उद्याच्या टप्प्यातील भावनिक लढाईचा आणखी एक मतदारसंघ म्हणजे सांगली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादामुळे सध्या सांगलीत अन्यायाची भावना तीव्र आहे. वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडी समोरचं आव्हान खडतर बनलंय. काँग्रेसचे नेते विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेस चंद्रहार पाटलांसोबत असल्याचं सांगितलं असलं तरी काँग्रेसचं स्थानिक काडर हे विशाल पाटलांसोबत असल्याचं चित्र आहे. त्यातच भाजपचाही जोर पाहायला मिळतोय. त्यामुळे आतापर्यंत सरळ लढतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगलीची यंदाची निवडणुकीची वाट तिरकी आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये कोण किती मतं घेतो यावर निकाल अवलंबून आहे. दरम्यान बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांवर अद्यापही काँग्रेसनं कारवाई न केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार टीकाही होते आणि त्याचा सांगलीत चंद्रहार पाटलांना फटका बसण्याचीही भीती आहे. यावर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांचं काय स्पष्टीकरण आहे ते पाहूया. महाविकास आघाड़ी एकजुट होकर काम कर रहे हैं. सांगली में जो हुआ है, सांगली के सीट हमने शिवसेना को दी है, वो अपने कार्यकर्ता उधर काम कर रहे हैं. हमारा समर्थन तो शिवसेना के कैंडिडेट के ऊपर है. देखिए, इसके रिपोर्ट एसीसी को भेजा है. एसीसी उसके कार्रवाई करना है, उसका एक तरीका होता है. कोई डैमेज नहीं हुआ. विश्वजीत कदम और सारे हमारे डीसीसी ऑफिस पर है, सब उद्धव ठाकरे जी के मीटिंग में शामिल थे, भाषण दिए, काम कर रहे हैं. तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 मतदारसंघातील लढतींवर आणि उमेदवारांवर नजर टाकूया आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. बारामती, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार. माढा, रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजप विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार. सोलापूर, राम सातपुते भाजप विरुद्ध प्रणिती शिंदे काँग्रेस. धाराशिव, अर्चना पाटील राष्ट्रवादी विरुद्ध ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट. लातूर, सुधाकर शृंगारे भाजप विरुद्ध शिवाजी काळगे काँग्रेस. सांगली, संजय काका पाटील भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गट विरुद्ध विशाल पाटील अपक्ष. सातारा, उदयनराजे भोसले भाजपा विरुद्ध शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार. कोल्हापूर, संजय मंडलिक शिवसेना विरुद्ध शाहू महाराज काँग्रेस. हातकणंगले, धैर्यशील माने शिवसेना विरुद्ध सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे विरुद्ध राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नारायण राणे भाजपा विरुद्ध विनायक राऊत शिवसेना ठाकरे गट. रायगड, सुनील तटकरे राष्ट्रवादी विरुद्ध अनंत गीते शिवसेना ठाकरे गट. आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की उद्या अनेकांसाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई का म्हटल्या जाते.
एकीकडे तिसऱ्या टप्प्यातील उद्याच्या मतदानासाठी लगबग सुरू असताना दुसरीकडे 5व्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीचा मार्ग सोपा व्हावा यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून, नेत्यांकडून नाराज, अपक्ष, बंडखोर, डमी अशा उमेदवारांची समजूत काढण्यात आली. काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर काहींनी उमेदवारी मागे घेतली. कल्याण डोंबिवली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महापौर रमेश जाधवांनी अर्ज दाखल केला होता, पण आज शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठाच्या वैशाली दरेकर अशा लढतीचा मार्ग मोकळा झालाय. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी आजारपणाचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली. भाजपनं डॉक्टर भारती पवारांना पुन्हा तिकीट दिल्यानं हरिश्चंद्र चव्हाण नाराज होते. तर माकपचे माजी आमदार JP गावित यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंना पाठिंबा जाहीर केला. आपल्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आणि महाआघाडीच्या आपल्या नेत्यांनी ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे, म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षाने सुद्धा आम्हाला सूचना केली की ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघातून एक अपडेट आलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सुप्रिया सुळेंनी प्रचार संपल्यानंतर इंस्टाग्रामवरून प्रचार केला असा आरोप देवकातेंनी आपल्या तक्रारीत केलाय. त्याचा पुरावा म्हणून स्क्रीनशॉट सुद्धा जोडला आहे. आचारसंहितेचा भंग केला म्हणून निवडणूक आयोगानं योग्य कारवाई करावी अशी मागणी देवकाते यांनी केली आहे. आता वळूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न परत एकदा सांगते. कोणत्या मुद्द्यावर जास्त मतदान होईल? शरद पवारांसाठी सहानुभूती की अजितदादांची विकास कामे? यूट्यूबवरून श्रीराम माने, सहानुभूतीनं विकास होत नाही, विकास कामालाच मत दिले पाहिजे. एक्स वरून पवन चव्हाण, अजितदादा पवार यांची विकास कामे. फेसबुकवरून शैलेश कडू, साहेबांनी केलेला विकास, त्यांना सहानुभूतीची गरज नाही. इंस्टाग्रामवरून प्रकाश शिंदे, शरद पवारांच्या विकास कामांची अन आदराची सहानुभूती. दुष्काळापासून शेतीपर्यंत, आरक्षणापासून नोकरीपर्यंतचे अनेक प्रश्न या निवडणुकीत आहेत. पण सर्वाधिक चर्चेत राहिले ते पक्षांतर, पक्षफुटी, युती आघाडीची जुळवाजुळव. भावनिक आव्हानं, आरोप आणि याच सर्व घडामोडींवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण. विद्याताई, अमोलजी, आपल्या दोघांचंही 0 आवरमध्ये स्वागत करते. आणि विद्याताई, आपल्याकडे येते सगळ्यात पहिले. शरद पवारांची तब्येत 1-2 दिवस त्यांना आराम सांगितलेला आहे, मात्र त्यानंतर ते प्रचाराला सुरुवात करणार आहे. एकंदरीत आमचा आजचा प्रश्नही तुम्ही बघितला आहे. लोकांमध्ये शरद पवारांसाठी सहानुभूतीची एक लाट आहे असं सांगितलं जातं, ते आपल्याला खरं वाटतंय का?
नाही, मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे की पवार साहेबच आजारी नाहीये, इतकं ऊन प्रचंड पडलेलं आहे बाहेर आणि जे जे प्रचाराला फिरतायत त्यांना सगळ्यांनाच त्या उन्हाचा खूप त्रास होतोय, त्यामुळे प्रत्येकाची तब्येत बिघडते. आता पवार साहेबांच्या सभा खूप जास्ती झाल्या आणि त्यांना खूप बोलायला लागलं, त्यांच्या घशावरती परिणाम झाला, आवाजावरती परिणाम झाला, ते रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर आले. परंतु ते मला खात्री आहे की 2 दिवसात पुन्हा ठणठणीत होतील आणि पुन्हा उर्वरित निवडणुकांच्या प्रचारासाठी ते नक्कीच निघतील बाहेर, कारण त्यांना स्वस्थ बसवत नाही आणि त्यांना राजकारण हे त्यांचं टॉनिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं पवार साहेब एकदम खडखडीत बरे होतील. फक्त घशाला जरा आराम दिला पाहिजे, नाहीतर सारखं बोलून बोलून घशावरती ताण येतो. तशी परिस्थिती पवार साहेबांच्या बाबतीत झालेली आहे. आता दुसरं तुम्ही विचारलं की दुसरा प्रश्न काय विचारला? सहानुभूतीबद्दल मी विचारत होते. सहानुभूती. सहानुभूती पवार साहेबांना सहानुभूतीपेक्षा संताप लोकांमध्ये खूप जास्ती आहे, कारण पवार साहेबांबरोबर ज्यांनी राजकारण केलं, पवार साहेबांकडून जे राजकारण शिकले, तेच लोक पवार साहेबांना सोडून गेले. हे लोकांमध्ये खूप संतापाची आणि चिडीची भावना आहे. सहानुभूतीपेक्षा संतापाची लाट जास्त आहे, काय म्हणाल? आदरणीय पवार साहेबांबद्दल निश्चितच प्रत्येकाच्या मनात आदर आहे. तो काही कोणी वेगळं सांगण्याची काही गरज नाही. साहेबांच्या प्रकृतीबद्दल त्यांनी अपडेट दिलेत आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना साहेबांचीच गरज लागते याचा अर्थ स्पष्ट आहे की स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी शून्य असल्यामुळे आज जनता विकास कामाला महत्व देते. कारण तुम्ही आता एक्स वरून, इन्स्टावरून, फेसबुकवरून जी लोकांची मतं त्या ठिकाणी दाखवली, त्यामध्ये अर्धी मतं हीच नक्कीच सांगतात की विकास कामाला. आणि मी 6 दिवस तिथे होतो. जो 20 आणि 40 इथला तरुण आहे, युवा वर्ग आहे, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसोबत आहे. कारण दादांचं कालचं तुम्ही भाषण जर ऐकलं असेल त्यात त्यांनी म्हटलं की केंद्रामध्ये वेगळं सरकार असताना निवड टीका करून फक्त निधी आपल्या मतदारसंघात येत नसतो, त्याच्यासाठी आपल्याला सत्तेसोबत असणं महत्वाचं असतं. आणि आम्ही कुठल्याही भावनिकतेवर ते राजकारण केलेलं नाही. ते राजकारण फक्त विकास कामांवर केलेलं आहे. आणि पवार साहेबांचा आदर ठेवूनच बारामतीकर पुढच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उद्याचं मतदान करतील. त्यामुळे सहानुभूती असणं वेगळं आणि सहानुभूतीचं मतामध्ये परिवर्तन होणं वेगळं. मी स्वतः ग्राउंड रियालिटी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, बारामतीमध्ये विकास कामांना प्राधान्य दिल्या जाईल. आपण काय सांगाल ताई? आपणही बारामतीत होता विद्याताई, आपलं काय ऑब्झर्वेशन आहे? नाही, मला ह्याच्यावर म्हणायचं आहे, मोदी साहेबांपासून अजितदादांपर्यंत विकासाच्या भूलभुलैयामध्ये लोकांना हे केलं जातंय, आकर्षित केलं जातंय. परंतु जो विकास तुम्ही म्हणतात, मग पवार साहेब मुख्यमंत्री असताना किंवा पवार साहेबांच्या 55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा सुप्रियाताई 3 वेळा खासदार असताना त्यांनी काही विकास केलाच नाही का? बारामतीचा विकास काय एकटा अजितदादांनी केला असं म्हणायचंय का त्यांना? ह्याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. अमोलजी, काय सांगाल? ह्याचं उत्तर काय द्याल? बारामतीमधला एक टप्पा असा आहे की जिराईत शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न. मी त्या सुपा, त्यानंतर अनेक म्हणजे त्या भागातल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पण फिरलो. त्यांचं म्हणणं असं आहे की 15 वर्षामध्ये एक छदाम सुद्धा आमच्याकडे आली नाही. पवार साहेबांनी विकास केला का? तर निश्चित केला, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण गेल्या 15 वर्षामध्ये एक छदामही मतदारसंघामध्ये न येणं हे जनतेचं बारामतीचं दुःख आहे. आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडू शकत असेल किंवा जिराईत भाग ओलिताखाली आणू शकत असेल तर शेतकऱ्याला हा विश्वास आहे की आता अजितदादाच त्या ठिकाणी असे कॅपेबल आहेत की ते काहीही करून केंद्राकडून त्या सगळ्या गोष्टी योजना मंजूर करून घेतील. त्यामुळे या डेव्हलपमेंटला लोक महत्व देत आहेत. 15 वर्षामध्ये कोणी काय केलं याचाच लेखाजोखा उद्याच्या मतपेटीतून 4 जूनला तुम्हाला दिसून येणार आहे. वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे. विद्याताई, ते जे सुप्रियाताईंबद्दल बोलले की कर्तृत्व शून्य, म्हणजे हे बरोबर नाही आहे. त्यांचं विधान जे आहे ते चुकीचं आहे. सुप्रियाताई अत्यंत कर्तृत्ववान आहेत. कदाचित मी तर असं म्हणेल की पवार साहेबांच्या पुढे एक पाऊल पुढे आहेत. त्यांनी विकास जो काय विकास करायचा आहे बारामतीचा, त्यांच्या मतदारसंघाचा, तो वेळोवेळी केलाय. त्यांचं प्रत्येक मतदारसंघातील विभागाशी त्यांचा संबंध आहे, त्यांची नाळ जोडलेली आहे. फक्त निवडणुकांच्या प्रचारापुरता येणारे तिथे अजितदादा आहेत.
सुप्रियाताई कायम अमोलजी, आपल्या बरेच आरोप मतदारसंघाची आता काळजी ते घेत करून असतात. गेल्यात. आणि आणि खोटं आणि आणि अत्यंत चुकीचं त्या कर्तृत्ववान बोलतायत. आहेत मी पवार सुप्रियाताईंच्या बद्दल बोललेलो नाही. 15 वर्षात किंवा मागच्या 5 वर्षात आमचे प्रतिनिधी आम्हाला भेटले नाहीत. हे जनतेची भावना त्या ठिकाणी आहे. दर शनिवार आणि रविवारी आदरणीय अजितदादांचा जनता दरबार बारामती मध्ये असतो. प्रत्येक गावचे सरपंच असतील, साखर कारखान्याचे चेअरमन असतील, दूध संघाची लोक असतील, शिक्षण क्षेत्रातली लोक असतील, आरोग्य क्षेत्रातली लोक असतील, सर्वांची दादांची कार्यकर्त्याची नाळ जोडलेली आहे. जे तिथल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात लोकांशी संपर्क ठेवला नाही, त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. काहीतरी सुप्रियाताईंना खुश करण्याकरता चॅनलवर बोलण्यासाठी त्या आल्या असाव्यात, पण मी माझ्या नेत्याला खुश करण्यासाठी बोलत नाही. वस्तुस्थिती बारामतीची सांगतोय की जनतेला वाटतंय की अजितदादा हे या विकासाचं विजन देऊ शकतात. विद्याताई बोला. विद्याताई बोला. नाही खुशमस्करीगिरी मला करायची गरजच नाहीये. खुशमस्करीगिरी करायची मला गरज नाही. ते कोण करतं ते जगाला माहिती आहे. त्यामुळे सुप्रियाताई खासदार आहेत आणि 15 वर्षामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली आहे. त्यांची त्यांच्या मतदारसंघाशी नाळ जोडलेली आहे. असं सांगणं की अजितदादाच एकटं तिथे काम करतो आणि बाकीचे काम करत नाही हे चुकीचं आहे. अजितदादा जो विकास आणि जी कामं करतायत ते पवार साहेबांकडनं शिकूनच तयार झालेत. पवार साहेबांच्या मुशीतच तयार झाले. जसे यशवंतराव चव्हाणांच्या मुशीत शरद पवार घडले, पवार साहेबांनी बघितलं. शेतकऱ्यांसाठी या मुद्द्यावर तरी आपल्या दोघांची सहमती दिसते. अमोलजी, रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारात अजितदादा घडले त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण सरिताजी ज्या पद्धतीने हे सांगतायत की 15 म्हणजे अनेक कामं केली, यांनी 5 वर्षातली मागच्या 5 कामं तुमच्या चॅनलवर सांगावी की सुप्रियाताईंनी मागच्या 5 वर्षात बारामती लोकसभेमध्ये ही 5 विधायक कामं केली. आपल्याला आव्हान देतात आहेत विद्याताई. अमोलजी, काय उत्तर आहे तुमचं? 5 कामं सांगा. 5 मी दादांची 1000 कामे सांगतो 5 मिनिटात. सुप्रियाताईंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक कामं केलेली आहेत. त्यांनी बारामतीच्या एज्युकेशन संस्था आहेत आणि कम्प्युटर मुलांना शिकवण्यापासून त्यांनी शिक्षणामध्ये अनेक केलेले आहेत कामं. त्याचप्रमाणे त्यांनी शेतीसाठी असेल, त्यांच्या प्रत्येक गावागावामध्ये जी काही कामं असतील ती सुप्रियाताईंचे मतदारसंघातले जे लोक आहेत त्यांची कुठलीही समस्या घेऊन आले की ते निश्चितच सुप्रियाताई करतात. आता तुम्ही जर परवा जसं अजितदादा बोलले की 17 वर्षात काय केलं, मीच केलेलं आहे. अरे पण आपण अमोलजी त्यामुळे पवार साहेबांनी केलेलं काम असेल किंवा डोळे नीट उघडे करून एकदा बारामती बघावी. बारामतीमध्ये अजितदादांची प्रत्येक ठिकाणची कामं बोलकी आहेत. अजितदादा थोडं बाजूला राहू देऊ आपण. स्वतः सुनेत्रा वहिनींचं बघा. टेक्सटाईलचं काम मी तुम्हाला सांगतो, पर्यावरणाचं काम मी तुम्हाला सांगतो, काटेवाडी सारखं गाव निर्मल ग्राम केलं हे तुम्हाला मी काम सांगतो, विद्या प्रतिष्ठानचा वटवृक्ष वाढवण्यामध्ये सुनेत्रा वहिनींनी हातभार लावला हे तुम्हाला सांगतो. अशी 1000 कामं सांगतो मी तुम्हाला. शेतकऱ्यांचा जिराईत शेतकऱ्यांचा प्रश्न का नाही मार्गी लावला 5 वर्षात, याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुतारी गटाच्या प्रवक्त्यांनी जिराईत शेतीचं काम, जिराईत शेतीचे मागच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही विश्वास दाखवला होता. काम जे काय जिरायत शेतीचे असतील, बागायत शेतीचे असतील, शेती संदर्भात सुप्रियाताईंनी जे काम केलेले आहे ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामं झालेली आहेत आणि सुप्रियाताईंना कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा सुप्रियाताईंनी काही कामं केले नाही असं कुठल्या तरी चॅनलवर सांगणं आणि जी काही कामं केली आहेत ती फक्त अजितदादाने केली आहेत हे चुकीचं आहे. ती अजितदादांनी जी कामं केली आहेत ती सुप्रियाताईंच्याच मतदारसंघातली कामं आहेत. फक्त एवढंच आहे की पूर्वी सुप्रियाताई आणि अजितदादा एकत्रितपणे त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त एकटे अजितदादांनीच कामं केलं असं आपण का म्हणत आहात? सरिताजी ऐका मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय सुप्रियाताईंचा कुठलाही जनसंपर्क नव्हता. त्यांचा जनसंपर्क फक्त शहरी भागामध्ये होता, ग्रामीण भागामध्ये त्यांचा जनसंपर्क नव्हता असं मी म्हणत नाही. याची बारामतीची जनता म्हणते, तुम्ही सगळं बघू शकता. मी स्वतः ग्राउंड रियालिटी पाहिली. आता मला बोलू द्या. आता दुसरं असं की सुनेत्रा वहिनींनी काटेवाडीचा मतदारसंघ अजितदादांचा सांभाळला याच्याविषयी दुमत नाहीये. परंतु तुम्ही जे काही भासवताय की सुप्रियाताईंनी काही ग्रामीण भागात कामच केलं नाहीये हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे मी बोलत नाही, बारामतीची जनता बोलते आहे, मी बोलत नाही, माझं वैयक्तिक मत नाही.
बारामतीची जनता विकास कामांना प्राधान्य देते. मी सुनेत्रा वहिनींचे 5 कामं सांगितले ना, मी तुमच्या चॅनल समोर त्यांना प्रश्न करतो की तुम्ही 5 कामं अजितदादांमध्ये असं सांगितलं जातं की तिथले कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहेत ज्यांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट अजितदादांनी दिलेले आहे, फंड दिलेला आहे, ते फक्त पैसे आणि निधी घेऊन फिरतायत. बारामतीमध्ये 500च्या नोटा त्यालाच विकास म्हणतात. आणि पैशाचा व्यवहार करणं, आपले कॉन्ट्रॅक्टर ठेवणं आणि तिथे असं दाखवणं की आपण खूप कामं करतोय. आपले कॉन्ट्रॅक्टर्सला कॉन्ट्रॅक्ट देणं म्हणजे विकास नाही असं विद्याताईंचं म्हणणं आहे अमोलजी. आपल्या कॉन्ट्रॅक्टर्सला कॉन्ट्रॅक्ट देणं म्हणजे विकास करणं. त्यांनी मीडिया समोर येऊन असं फालतू वक्तव्य करू नये. अजितदादांबद्दल मीडिया समोर येऊन करू नये. अजितदादा जे काम करतात ते बारामतीच्या घराघरातल्या प्रत्येकाला माहित आहे की रात्री एक अपरात्री सुद्धा झाडाला पाणी आहे की नाही ही चौकशी करणारा दादा आहे. त्या ठिकाणी दूध संघ असतील. कॉन्ट्रॅक्टरचा तुम्ही काय विषय काढता? तुमचे काळाचे का कॉन्ट्रॅक्टरची किती तुम्ही कॉन्ट्रॅक्टशिप मध्ये आमदार भ्रष्टाचार केला हे काढायचं नाहीये. तसं ठेकेदार नाही फिरत आहेत सगळीकडे. दमबाजी नाही चालू आहे. माफी मागा. एखादा पुरावा देणे तर चॅनल समोर महाराष्ट्राची माफी मागा. ठेकेदार फिरतायत, दमबाजी चालू आहे. दादांपासून सगळेच जण घाबरवण्याचा प्रयत्न करताय. पण बारामतीच्या मतदारांनी स्पष्ट सांगितलंय आम्ही कोणालाही घाबरत नाही. नक्कीच अमोलजी, विद्याताई, आपल्याला वेळेची मर्यादा आहे मला माहिती आहे. प्रश्नही अनेक आहेत आणि तुमची उत्तरे आणि अशा पद्धतीची ही चर्चा सुद्धा पुढे राहील. मात्र आता आपल्याला ही चर्चा इथेच थांबवावी लागणार आहे. 4 जूनला बारामतीकर काय विचार करतात हे आपल्याला कळणारच आहेत. मात्र आता मला आपल्या दोघांचेही धन्यवाद करावे लागणार आहेत. धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आणि जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. कोणत्या मुद्द्यावर जास्त मतदान होणार? शरद पवारांसाठी सहानुभूती की अजितदादांची विकास कामं? युट्यूबवर एकूण 1,22,000 मतं. 82% म्हटलंय शरद पवारांसाठी सहानुभूती तर 18% म्हटलंय अजितदादांची विकास कामे युट्यूबवर. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 68% शरद पवारांसाठी सहानुभूती तर 32% अजितदादांची विकास कामे. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 70% सहानुभूती तर 30% विकास कामे. एक्सवर एकूण 4,000 मतं. 56% म्हटलंय शरद पवारांसाठी सहानुभूती तर 44% म्हटलंय अजितदादांची विकास कामे. उद्या ज्या 11 जागांवर मतदान होत आहे त्यातल्या 7 जागा सध्या महायुतीकडे आहेत तर 4 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. कोल्हापूर हातकणंगले या 2 जागा शिवसेनेकडे, रायगड राष्ट्रवादीकडे तर लातूर, सोलापूर, माढा आणि सांगली या 4 जागा भाजपाकडे आहेत. मवियातील शरद पवारांकडे बारामती आणि सातारा या 2 जागा आहेत तर धाराशिव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जागा उद्धव ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. मतदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते सगळे प्रयत्न आज करण्यात आले. कुणी केलेल्या विकास कामाचा हवाला दिला, कुणी भरपूर आश्वासनं दिली, कुणी भावनिक मुद्द्यांवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचा प्रचार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी भोवती फिरत होता तर महायुतीत शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी बांधबंदिस्ती केली असली तरी त्यांचा मुख्य जोर पंतप्रधान मोदींच्या नावावरच होता. 48 पैकी 24 जागांवरील मतदान उद्या पार पडतंय म्हणजे निवडणूक अर्धी संपली. यातून धडे घेत उरलेल्या अर्ध्या म्हणजे 24 जागांसाठी रणनीती आखली जाईल. त्याकडे आपलं बारीक लक्ष असेलच. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होतंय. मतदान नक्की करा, देशासाठी करा, येणाऱ्या पिढीसाठी करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.